नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र सडेकर लिखित कादंबरी हुंदका. प्रकरण 38. घड्याळात 12चे टोल पडले. रात्रीच्या निरव शांततेत त्या टोल्यांचा आवाज विसावा बंगल्यात खूप घुमत राहिला होता. अभ्यासाचे पुस्तक छातीवर ठेवून डुलक्या घेणारी रेखा त्या आवाजाने दचकून जागी झाली होती. आळस देतच तिने पुस्तक मिटून टेबलावर ठेवले आणि टेबल लॅम्प बंद करीत ती बिछाण्यावर लवंडली होती. निद्राधीन होत असताना तिला आठवण झाली होती, उद्या तिचा वाढदिवस होता. पण सारेजण विसरून गेले होते. रेखाच्या चेहऱ्यावर खिन्न हास्य पसरले होते. उद्या आपण 18व्या वर्षात पदार्पण करीत आहोत. उमस तर आपल्याला लहानपणापासूनच आलेली आहे. क्षुल्लक गोष्टींसाठी आपण मनस्वास्थ्य हरवून घेता उपयोगी नाही असं बजावितच रेखा झोपी गेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी रेखा प्रातर्विधी आटोपून स्नानाची तयारी करीत असतानाच तिच्या बेडरूमच्या दरवाजावर टकटक झाले होते. त्या टकटकचे रेखाला आश्चर्य वाटले होते. कोण आहे? कोण आहे? दरवाजा उघडाच आहे, ती ओरडली आणि दरवाजा हळूहळू उघडला गेला. दरवाजात चहाचा ट्रे घेऊन वामन उभा होता. विठोबा, मी चहासाठी डायनिंग हॉलमध्ये आले असते. वामनने चहाचा ट्रे टेबलावर ठेवताच रेखा म्हणाली. ट्रे ठेवून वाकलेला वामन उभा राहिला तेव्हा तो रेखाला फार थकल्यासारखा वाटला. आज खास दिवस आहे म्हणून मुद्दाम चहा घेऊन आलो. वामन तिच्याकडे पाहत म्हणाला. हॅपी बर्थडे ताई साहब. आपल्याला विठोबाने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या पाहून रेखा चकित झाली. विठोबाला आपला वाढदिवस कसा माहीत हा प्रश्न तिच्या मनात न येता विठोबाने आपला वाढदिवस लक्षात ठेवला याचाच तिला आनंद झाला होता. थँक्यू विठोबा, गहिवरून रेखा म्हणाली. एकदम तिला उचबळून आलं. विठोबाबद्दल आपल्या मनात काय भावना आहेत हे तिलाच कळत नव्हते. पण विठोबाच्या सान्निध्यात असलो तर आपल्याला फार सुरक्षित वाटते हे तिला उमगलं होतं. ताईसाहेब, तुमच्या वाढदिवसानिमित्त एक छोटीशी भेट आणली आहे मी. वामने हळूच ट्रेवरील रुमाल बाजूला केला आणि ट्रेमध्ये ठेवली साडी पाहून रेखाचे डोळे विस्पारले गेले होते. हळूच ती खाली बसली आणि त्या नव्या कोऱ्या भारी साडीवरून तिने हळुवारपणे हात फिरवला. विठोबा, ही तुझी छोटीशी भेट आवडली तुम्हासनी? वामनने तिचा प्रश्न दुर्लक्षून विचारला. छान आहे, पण तुझ्याकडून भेट घेणे पटत नाही मला. का? म्या नोकर आहे म्हणून? वामनने आवेगाने विचारले. नोकराला मन नसतं काय? नाही म्हणू नका ताईसाहेब, तुमच्यासाठीच आणली आहे मी ती साडी, फक्त तुमच्यासाठीच. तुम्हाला अक्षी शोभून दिसल. रेखाला त्याचं मन मोडवेना. तिने बॉक्समधून साडी काढली आणि छातीशी धरली. विठोबा, माणसाच्या सगळ्या इच्छा कधीच पुऱ्या होत नाहीत. मला समजू लागल्यापासून माझ्या एकाही वाढदिवसाला माझे आई बाबा हजर नव्हते. माझ्या एकाही वाढदिवसाला मला माझ्या आईवडिलांकडून भेटी मिळालेल्या नाहीत. खरोखरच दुर्दैवी आहे मी. नाही ताईसाहेब, काही वेळेला दैव देतं तरी माणसाला त्याचं आकलन होत नाही. वामनच्या बोलण्याने रेखा गोंधळली होती. त्याच्या वाक्यातला अर्थ ती शोधित असतानाच वामन तिची नजर चुकवीत चटकन म्हणाला होता. ताईसाहेब, ही साडी तुमच्या वडिलांकडूनच भेट मिळाली असं समजा. आपण फार उघड बोललो असं वाटून वामन घाबरला. घाईघाईने त्याने रिकामा ट्रे उचलला आणि दरवाजाकडे वळला. तो ताईसाहेब, चहासाठी डायनिंग हॉलमध्ये येता ना बदाम घालून तुमच्या आवडीचा शिरा केला आहे म्या. थांब विठोबा. रेखाचा ओला स्वर ऐकून दरवाजाबाहेर पाऊल टाकणारा वामन थांबला. सावकाश मागे वळला. रेखा त्याच्या जवळ आली. तिच्या डोळ्यांत अश्रूचे मोती चमकत होते.
विठोबा, नमस्कार करते, आशीर्वाद दे. रेखा त्याला नमस्कार करण्यास वाकली आणि वामनला गदगदून आलं. त्याचा कंठ दाटून आला. रेखाच्या मस्तकावर हात ठेवतानाही त्याचा हात थरथर कापत होता. पोरी, तुझ्या वाट्याची सारी दुःख माझ्या वाट्याला येऊ देत. विठोबा. चमकून रेखा उठून उभी राहिली होती. सुखी हो पोरी, सुखी हो. वामन तिच्या डोळ्याला डोळा न देता त्वरेने त्या खोलीतून निघून गेला होता. पण त्याचे बोलणे अजून रेखाच्या कानात घुमत होते. तुझ्या वाट्याची दुःखे माझ्या वाट्याला येऊ देत. रेखाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले होते. आंघोळ करून रेखा बाहेर आली आणि संपूर्ण बंगला पताका तोरणाने सजवलेला पाहून चकित झाली होती. विस्पारलेल्या डोळ्यांनी ती सारे न्याहाळत असताना सुदेश तेथे आला. हॅपी बर्थडे रेखाताई. थँक्यू सुदेश. पण ही पताका तोरणे विठोबाने लावलीत. सुदेश चटकन म्हणाला. काल रात्री आम्ही झोपेपर्यंत तो बंगला सजवत होता. म्हणाला ताईसाहेबांनी चकित करायचं, उद्या त्यांचा वाढदिवस आहे. पुन्हा विठोबा. आपल्या मनात हुरहुर का दाटून येते आहे हे रेखाला कळत नव्हतं. साडीचा बॉक्स हातात धरून ती डायनिंग हॉलमध्ये आली. ती येताच सर्वांनी हॅपी बर्थडेचा गजर केला होता. नम्रताने तिला जवळ घेऊन शुभेच्छा दिल्या होत्या. रेखा, आज प्रेझेंट काय हवंय तुला? नागेशने विचारलं होतं तिला आणि रेखाने आपल्या हातातील बॉक्स तेथे बसता बसता उघडला होता. साडी छान आहे. नम्रता साडीचा आस्पद म्हणाली. कोणी दिली? विठोबाने, माझ्या वाढदिवसानिमित्त. सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हे उमटली होती. त्याचवेळी वामन सर्वांसाठी शिरा घेऊन आला तेथे आणि नम्रताने तीव्र स्वरात त्याला विचारलं. हा काय प्रकार आहे विठोबा? वामनने नम्रताने बोट दाखवल्या साडीकडे पाहिले आणि तो गप्प राहिला. तुला मी सांगितले होते की अशा महागड्या वस्तू आणायच्या नाहीत म्हणून. चूक झाली माझी. वामन खाली मान घालून म्हणाला. ती साडी परत कर बघू. स्वतःच्या मुलीसाठी आणलेली साडी परत करायची? वामन कासावी झाला. खालच्या आवाजात म्हणाला. वहिनी साहेब, आता दुकानदार ती परत घेणार नाही. तुझ्याकडे सगळी उत्तरे तयार असतात बघ. वहिनी साहेब, आजकाल तुम्ही गोड खायचं बंद केलं काय? वामननं विचारलं. त्याचा काय संबंध इथे? नम्रताच्या कपाळावर आठ्या चढल्या होत्या. तसं नाही, पण माझ्याशी आज कडू बोलताय म्हणून म्हटलं. शंतनुराव आणि शकुंतलाबाई फिसकन हसले होते वामनच्या बोलण्यावर. नागेशी खो खो हसला होता. रेखा गालातल्या गालात हसली होती. तर नम्रताच्या चेहऱ्यावर ही स्मित हास्य पसरले होते. माफ करा वहिनी साहेब, पर साडी परत करण्यास सांगू नका मला. वामनने सर्वांसमोर शिऱ्याच्या बशा ठेवून नम्रताला हात जोडले होते. आणि ताईसाहेबांनी सुद्धा साडी लई आवडली आहे. रेखा, तुझी पण कमाल आहे अगदी. हां, शकुंतलाबाई नाराजीने म्हणाल्या. कशाला घेतलीस विठोबाकडून साडी? कितीही झालं तरी विठोबा परकाच. शकुंतलाबाईंचा परका हा शब्द वामनच्या जिव्हारी लागला होता. मला आवडले नाहीत तुझे थेर हे विठोबा, शकुंतलाबाई रागाने म्हणाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू केव्हाच विरले होते. नोकराने कशाला माझ्या नातीचं कौतुक करायचं? आम्ही जिवंत आहोत अजून. रेखाचा चेहरा उतरला होता. पुन्हा नाही आणणार मी काही, वामन अजिजीने म्हणाला. पर आत्ता नाही म्हणू का? अहो, म्या तर एकलाच आहे आणि परका मात्र अजिबात नाही. म्या ह्या बंगल्यातलाच एक आहे. हा हा हा. शकुंतलाबाईंनी कपाळाला हात मारला होता. कुठला कोण बंगल्यात घुसला आहे आणि आपल्या बोकांडी बसला आहे, त्या धुसफुसत म्हणाल्या. शंतनुराव हसले, म्हणाले. उगा चिडचिड करू नका त्याच्यावर.
सोडून गेला तर असे चविष्ट खाणे मिळायची मारामार होईल आम्हाला. बदामाच्या शिऱ्याचा शंतनूरावाने घास घेण्यासाठी चमचा तोंडाजवळ नेला आणि लगेच आठवण होऊन रेखाला भरवीत ते म्हणाले, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू आजोबा. तुझ्या वाढदिवसाची सुरुवात चांगली सनई वादाने झाली आहे. डोळे मिचकावीत आणि शकुंतलाबाईंकडे पाहत शंतनूराव म्हणाले आणि रेखा खुदकन हसली. तिच्या चेहऱ्यावरचा ताण शंतनूरावांच्या मोकळ्या बोलण्याने नाहीसा झाला होता. खाऊन झाल्यावर विठोबानं दिलेली साडी नेस. पाहू तरी आमची प्रियनाथ साडीत कशी दिसते ती. रेखाने साडी नेसताच वामनला कृतकृत्य वाटलं होतं. छान दिसत होती रेखा. तिची दुष्ट काढून टाका असं सांगण्याचं वामनच्या ओठावर आलं होतं. पण शकुंतलाबाईंकडे पाहून त्याने आपले ओठ घट्ट मिटून घेतले होते. आपले शरीर साथ देत नसतानाही वामने चिकाटीने संध्याकाळची तयारी केली होती. रेखाच्या मित्र मैत्रिणी आणि मोजकेच पाहुणे वाढदिवसासाठी येणार होते. त्यासाठी वामन अंगात ताप असतानाही राबला होता. संध्याकाळी हॅपी बर्थडेचा गजर झाला. नम्रताने रेखाला केकचा घास भरवला. सर्वजण रेखाला शुभेच्छा देत असतानाच वामन मात्र दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यात उभा राहून रेखाला निहाळत होता. तिचा प्रफुल्लित चेहरा पाहून त्याला धन्य धन्य वाटले होते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून केलेल्या श्रमाचं सार्थक झालं असं वाटत होतं त्याला. रेखाचा वाढदिवस साजरा करण्याचं भाग्य लाभलं म्हणून मनोमन देवाचे आभार मानले होते वामनने. साधारण रात्री 8च्या दरम्यान एक जोडपे वाढदिवसाच्या समारंभाला आले आणि वामन कावराबावरा झाला. माधुरी आता चांगलीच लठ्ठ झाली होती आणि डॉक्टर सबनीसांच्या डोक्यावर भले मोठे टक्कल पडले होते. माधुरीने जर आपल्याला पाहिलं तर कदाचित ती ओळखेल या भीतीने वामन चटकन आडोशाला गेला होता. माधुरीने आल्या आल्या रेखाला आपल्या जवळ बसवून घेतलं होतं. शंतनूराव, नागेश आणि नम्रताशी ती व डॉक्टर सबनीस गप्पा मारित असतानाच शकुंतलाबाईंनी वामनला हाक मारली होती. विठोबा, पाहुण्यांसाठी थंड घेऊन ये. वामनचा नाईलाज झाला होता. त्याने ट्रेमध्ये कोल्ड्रिंकच्या 2 बाटल्या ठेवल्या आणि त्या भिकूला नेण्यास सांगितले. पण भिकूने स्पष्ट नकार दिला होता. माधुरीने वामनला ओळखावे अशीच त्याची इच्छा होती त्यामागे. घाबरत घाबरत वामन हातातील ट्रेसह माधुरी व डॉक्टर सबनीसांसमोर आला. त्याला पाहून माधुरी काहीशी दचकली होती. नंतर कुतूहलाने ती त्याच्याकडे पाहू लागली होती. वामन दिवाणखान्यातून जाईपर्यंत तिची नजर त्याचा पाठलाग करीत होती. कोण हा? बुचकळ्यात पडून माधुरीने नागेशला विचारले होते. विठोबा, आमचा नवा नोकर. गेल्या वाढदिवसाला मी आले त्यावेळी हा नव्हता, माधुरी म्हणाली. त्यानंतरच आम्ही त्याला ठेवला आहे कामाला. अजून वर्ष झालेलं नाही त्याला. रेखा, जरा माझ्यासाठी ग्लास आणतेस? माधुरी अगदी सहज स्वरात म्हणाली आणि रेखा तिथून दूर होता शंतनूराव नागेशकडे वळून ती म्हणाली. तो आला आणि मला प्रथम वामनचाच भास झाला. त्याच्या चालीत आणि वामनच्या चालीत भयंकर साम्य आहे. तो पाठमोरा अगदी वामनसारखाच दिसतो. शंतनूरावाने एक दीर्घ सुस्कार सोडला. पण तो वामन नाही आहे, ते म्हणाले. मला म्हणायचंय की तो वामन असणं शक्य नाही. वामनच्या आठवणीने माधुरी क्षणभर हरवल्यासारखी झाली होती. फार भोगले वामनने. ती अभावितपणे बोलून गेली. काही वेळा त्याच्याबद्दल सहानुभूती वाटते तर काही वेळा तिरस्कार वाटतो. त्याचवेळी रेखा तिथे ग्लास घेऊन येताच माधुरीने विषय चटकन बदलला होता. वामनच्या उल्लेखाने सारेच अस्वस्थ झाले होते आणि ते ओळखून माधुरीने हलका फुलका विनोद करून वातावरणातील गंभीरपणा घालवण्याचा प्रयत्न केला होता. रात्रीचे जेवण करूनच माधुरी व डॉक्टर सबनीस निघाले होते. जेवतानाही माधुरीची नजर वामनवरच खिळली होती. जेवढा वेळ ती वामनकडे पाहत होती तेवढा तिचा अधिकच गोंधळ होत होता. सर्व पाहुणे जाताच बंगल्यात शांतता पसरली होती. आवराआवर करणारे भिकूला रेखाने अगदी सहज विचारले होते. तुम्ही जेवून घेतले? नाही ताईसाहेब,
आता आम्ही सारे बसू. झाडावरून खाली पडणाऱ्या सफरचंदाकडे पाहून न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला हा किस्सा सरांनी सांगितला होता. सर नेहमीप्रमाणे शिकवत होते. शिकवता शिकवता बाकीचं बी सांगत होते. आपल्या भारतात लोक अतिशय अंधश्रद्धाळू आहेत. सण उत्सवात सतत गुंतलेले असतात. त्यामुळे भारतात कोणतेही नवीन शोध लागत नाहीत. आपल्याकडे मुलांच्या शोधबुद्धीला चिकित्सेला वाव देणारे वातावरणच नाही. त्यामुळे शोधांच्या बाबतीत आपला देश अत्यंत मागे आहे. बोलता बोलता सरांचं लक्ष पक्या जाधवाच्या बेंचकडे गेलं. त्याच्या मित्राला सरांनी उठवलं. पक्या शाळेत का नाही आला असं विचारलं. त्यानं सांगितलं, सर तो काल म्हणत होता सफरचंदाच्या झाडाखाली बसल्यावर न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. आज मी आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसतो, बघू एखादा शोध लागतो का. हे ऐकून सगळा वर्ग खदाखदा हसायला लागला. येऊ दे उद्या पक्याला, त्याच्या कानाखाली शोध लावतो, सरांनी रागानं म्हटलं. पुढं थोडा वेळ शिकवून झाल्यानंतर सरांचा तास संपला. शाळेच्या शेवटच्या इंग्रजीच्या तासाला बाई म्हणाल्या, यावर्षी आपल्या शाळेची सहल 2 तारखेला कोकणात जाणार आहे. सगळ्यांनी 8 दिवसात सहलीची फी जमा करायची आहे. बाईंनी सहलीचं नाव काढता सगळी पोरं जोरात हुर्रे म्हणत ओरडली. सगळे एकमेकांशी बोलू लागले. वर्गात एकदम दंगा सुरू झाला. त्यावेळी बाई ओरडल्या, शांत बसा, शांत बसा. ऐका जरा. जे जे सहलीला येणार आहेत त्यांनी उद्या आपली नावे देसाई सरांकडे द्यायची आहेत आणि लवकरात लवकर सहलीचे पैसे भरायचे आहेत, म्हणजे पुढचे नियोजन करणे सोपे जाईल. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.